धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या कळे म्हासुर्ली मार्गावर म्हासुर्ली बेघर वसाहत इथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना वोडाफोन आयडिया कंपनीनं नेटवर्क केबल करता खणलेल्या चरीत वाळून भरलेला डंपर अडकला। चालकानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला। डंपर अडकल्यानं मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। गेल्या 2 महिन्यांपासून मार्गावर मोठ्या प्रमाणात केबलसाठी खुदाई केली होती। परिणामी रस्ता अपघातास निमंत्रण देत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंपनीचे दुर्लक्ष झाल्यानं जनतेकडून संताप व्यक्त होत आहे। वोडाफोन आयडिया कंपनीनं 2 महिन्यांपासून नेटवर्क केबल टाकण्याकरिता धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या बाजूपट्ट्यांची खोदाई सुरू केली आहे। केबल टाकण्याकरिता कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे। बुधवारी सकाळी करवी तालुक्यातील शिये येथून वाळू घेऊन डंपर म्हासुर्ली इथं येत होता। हा डंपर बेघर वसाहत इथं आला असता समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीला बाजू देत असताना चालकानं डंपरच्या डाव्या बाजूची चाके डांबरी रस्त्यावरून बाजूला पट्ट्यावर घेतली। मात्र बाजू पट्ट्यावर वोडाफोन आयडिया कंपनीनं केबलकरिता चर खोदाई केली असून योग्यरित्या चर बुजवला नसल्यानं डंपरची चाकं खोलवर रुतली गेल्यानं डंपर एका बाजूला कलंडल्याने अडकून पडला। इथं रस्ता अरुंद असून डंपरच्या चालकानं प्रसंगावधान राखून डंपर जागच्या जागी थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली। अनेक वेळा संबंधित कंपनीच्या ठेकेदारांच्या लोकांना स्थानिकांनी प्रत्यक्ष भेटून रस्ता दुरुस्ती योग्यरित्या करण्याबाबत सूचना केली आहे। मात्र संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत। रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं ही कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचं जनतेतून संताप व्यक्त होत आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे।